नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. बिलोली तालुक्यातील मौजे कार्ला बुद्रुक येथील विद्युत वितरण कंपनीचा नियोजित 33 केव्ही उपकेंद्र कार्ला बुद्रुक येथील गट क्रमांक 353 मधील 0.40 आर शासकीय क्षेत्रावर करण्यास गावकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. कार्ला बुद्रुक गावातील नियोजित 33 केव्ही उपकेंद्रामुळे परिसरातील सर्व गावकऱ्यांचे व शेतकऱ्यांचे हित होणार असल्याची जाणीव असल्याने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी 33 केव्ही उपकेंद्र नियोजित ठिकाणी असावे. त्याचबरोबर परिसरातील एसगी, गंजगाव, बोळेगाव, बावलगाव, बाभळी, कार्ला खुर्द, कार्ला बुद्रुक या गावच्या सर्व शेतकऱ्यांच्या लाभासाठी गावांमध्ये 33 केव्ही उपकेंद्र गावात गैरसमज पसरवून गावातील सल्लोख्याचे वातावरण बिघडण्याचे प्रयत्न करत असल्याने नियोजित ठिकाणी 33 केव्ही उपकेंद्र उभारण्यात यावा यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. अन्यथा सर्व गावकऱ्यांतर्फे लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. चुकीचे करायला ते ग्रामपंचायत कडून ठराव देण्यात आलाय, MSEB ला सुद्धा देण्यात आलाय आणि सरकारला सुद्धा देण्यात आलाय की त्या ठिकाणी सबस्टेशन व्हायला पाहिजे. पण आता हे काही तुरळक माणसं त्यांना त्रास होते म्हणून ते नको म्हणाले. कसलाच काही त्रास नाही. त्यावेळेस त्यांनी केबल सुद्धा अंतरतो म्हणे खालून अंडरग्राऊंड. त्या 33 केव्ही साठी जर तुम्हाला वरून काही त्रास होत असेल तर आम्ही केबल सुद्धा अंतरू असं तसं बोलले होते. MSEB वाले आले होते, सगळे गावकरी जमले होते तिथं. सगळ्याच्या साक्षीदारानंच हे सगळं काम झालेलं होतं. सबस्टेशनचं सगळ्याच्या संमतीनेच झालेलं होतं. पण आज ते काम करायला आले तर हे विरोध करायला लागले. सगळेजण त्यासाठी जे काही पाठपुरावा करावा लागते त्यासाठी आम्ही सगळेजण समर्थ आहोत. कसलाही पाठपुरावा असेल तरी आम्ही समर्थन देऊ. आणि त्यांना जर काही आता ते समाज मंदिरसाठी नाही, कारण माझा नदी किनारे असल्यामुळे गाव पुनर्वसन झालेलं आहे आणि बाकी सगळं जमीन ती रेड झोन मध्ये आहे. आपण गावठाणमधलीच जागा 2 एकर शिल्लक असलेली 72 आर, त्यापैकी आपण फक्त त्यांना 40 आर दिले. त्यांनी 60 आर मागितले होते. 60 आर न देता फक्त 40 आर जमीन दिले. त्यांनी त्याच्यात ऍडजस्ट करायला तयार झाले. 32 ते आज जे उपोषणला ते बेगुंत उपोषण बसले त्यातल्या 80% लोकांचं समर्थन होतं. त्यावेळेस सुद्धा त्यांनी सगळं ठरावावर सह्या केलेल्या आहेत. पण आता काही अनावधानाने किंवा राजकीय दिशाभूल करून त्यांना गैरसमज निर्माण करून ते आता उपोषणाला बसवले त्यांनी. मी राजेंद्र सोमशंकर पाटील, कार्ला बुद्रुक, तालुका बिलोली. मी माजी सरपंच कार्ला बुद्रुक, कृषी उत्पन्न बाजार समिती बिलोलीचा संचालक आहे. आम्ही 2018 मध्येच ठराव, मी सरपंच असतेवेळेस सबस्टेशनसाठी 33 केव्ही उपकेंद्र या कामासाठी सर्व गावकऱ्यांनी संमतीने एकमताने ठराव मंजूर केला होता आणि ते काम चालू होणार होतं. कोरोनाच्या काळामुळे ते काम थोडंसं थांबलं होतं 2 वर्ष. मग आता काम चालू असतं, काही गावकऱ्यांच्या त्याला थोडासा विरोध झालाय. परत साहेबांनी आता ते सगळं अभ्यास करून ते ताबा दिलेला आहे. पण गावकऱ्यांच्या काही 10 ते 15% लोकांचा विरोध असल्यामुळे बाकीचे इथं 80 ते 85% लोक आम्ही सगळं निवेदन घेऊन काम लवकरात लवकर चालू करण्यासाठी आम्ही हे निवेदन देण्यासाठी आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो. ऑलरेडी ताबा तर मिळालेला आहे, पण ते आदेश दिलेले आहे. पण ते काम करता वेळेस त्यांनी अडथळा आणतायत. आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला तिथे ती शासकीय जागा आहे, ती ग्रामपंचायतीची 72 आर शासकीय जागा, आपण फक्त 40 आर दिलेली आहे. आपण अजून 30-32 आर त्यांची शिल्लक आहे. त्यांना कुठं समाज मंदिरासाठी लागत असेल तर आपण 5-7 गुंठे 5-7 आर जमीन द्यायला तिथं गावकऱ्यांच्या सगळ्याची संमती आहे. पण त्यांना आम्हाला पूर्ण जमीन पाहिजे असं त्यांचा हट्ट असेल. ते इगो हट्ट तयार करायला ते सगळं गावकऱ्यांच्या सगळ्या संमतीनेच झालेलं आहे त्यावेळेस. पण आता ते राजकीय काही मुद्दे फ्युचरमध्ये येऊन ते अडचणीसाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्यांना त्याची पूर्ण कल्पना आहे, आमदारांना पण कल्पना आहे, त्याची सगळ्यांना कल्पना दिलेली आहे. आम्ही त्याच्या समर्थनार्थ उपोषणालाच बसू. साहेबांनी आम्हाला 100% आश्वासन दिलेलं आहे की ते काम आम्ही तिथंच चालू करणार. ते स्वतः हजर राहत ओपनिंग